वाईज अँड अदरवाईज. मूळ लेखिका सुधा मूर्ती. भाग 12. एका भिकाऱ्याने दिलेला धडा. मीना माझी चांगली जवळची मैत्रीण. ती LICमध्ये मोठ्या पदावर आहे. चांगला पगार मिळवते. पण तिचं वागणं जरासं विचित्र आहे. खटकणारं आहे. ती नेहमी असमाधानी असते. मी तिला कधीही भेटले की थोड्या वेळानं मलाच उदास निराश वाटू लागतं. जणू काही तिच्या ठायी असलेलं नैराश्य, औदासिन्य तिच्या सहवासात येणाऱ्यांनाही झाकळून टाकतं. कोणत्याही विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तिला चांगलं बोलताच येत नाही. उदाहरणार्थ, तिला जर कधी म्हटलं, मीना, अगं राकेश शाळेत पहिला आला, तुला माहिती आहे? मीनाची प्रतिक्रिया असेल, येणारच, त्याचे वडीलच त्या शाळेत शिकवतात. तिला जर कधी म्हटलं, मीना, श्वेता काय सुंदर आहे नाही? मीनाचं उत्तर पुन्हा आपलं नकारात्मक. त्यात काय, तरुण वयात घोडं सुद्धा चांगलं दिसतं. सगळा वयाचा प्रश्न असतो. जरा थोडे दिवस थांब, श्वेता कशी घाणेरडी दिसायला लागेल बघ. मीना, काय छान हवा पडली आहे, चल फिरायला जाऊ. नको, किती गरम होते, फार चाललं की मला थकायला होतं. शिवाय फिरणं तब्येतीला चांगलं असतं असं कुणी सांगितलं? काय पुरावा आहे? तर अशी मीना. ती आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायची, कारण तिचे आईवडील दिल्लीला होते. ती एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे या ना त्या गोष्टीबद्दल सतत कुरकुर करत राहण्याची तिला सवयच होती. स्वाभाविकच तिचा सहवास कुणाला हवा असणार. सगळे तिला टाळायचे. तिला भेटायला कधी कुणी जात नसे. अचानक एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही तिला विसरूनही गेलो. अनेक वर्षानंतर असंच एकदा मुंबईत फ्लोरा फाउंटनपाशी मी मुंबईच्या पावसात अडकले होते. मुसळधार पाऊस होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती. मी अकबर अलीज डिपार्टमेंटल स्टोअरजवळ उभी होते, पाऊस थांबण्याची वाट पाहत. अचानक मला मीना दिसली. माझी पहिली प्रतिक्रिया होती, आता इथून पळ काढावा. अगदी भर पावसात पण या मीनाची कुरकुर ऐकणं नको. पण माझी सुटका इतक्या सहजपणे होणार नव्हती. तिनं मला पाहिलं आणि जवळ येऊन प्रेमानं माझा हात पकडला. इतकंच नव्हे तर ती खूप आनंदात, उत्साहात दिसत होती. अगो, किती दिवसांनी भेटते आहेस? अशा जुन्या मैत्रिणी भेटल्या की किती छान वाटतं. पण तू इकडे काय करते आहेस? मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आले होते, तसे मी तिला सांगितलं. मग आज रात्री माझ्याकडेच राहणार, ती म्हणाली. आपण गप्पा मारू. जुनी वाईन, जुनी मैत्री आणि जुन्या आठवणींचं मूल्य करता येत नाही. माझ्या कानांवर विश्वास बसेना. ही खरंच मीना होती का? मी स्वतःला एक चिमटा काढला. मी स्वप्नात तर नक्कीच नव्हते. मीना इथे माझ्यासमोर खरोखरच उभी होती. माझा हात घट्ट धरून हसत मुखाने, आणि हो, ती खुशीत दिसत होती. बंगलोरमधील तिच्या 3 वर्षाच्या वास्तव्यात तिला इतकं आनंदानं हसताना मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या डोक्यात काही पांढऱ्या बट्ट्या चमकत होत्या. त्या पाहिल्या आणि मला जाणीव झाली, आपल्याला भेटून काही वर्ष लोटली आहेत. तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या उमटल्या होत्या, पण खरं तर पूर्वीपेक्षा ती आता कितीतरी आकर्षक दिसत होती.